नमस्कार, मी गोकुळ पाटील. आपण मागील 8 दिवसापूर्वीच महाराष्ट्रातील हवामान अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज आपल्याला तंतोतंत खरं ठरताना आपल्याला या व्हिडिओद्वारे आपल्याला दिसत आहे. हे व्हिडिओ म्हणजे हे माझ्या अंदाजाचे प्रूफ असंही आपण म्हणू शकतो. कारण मी अंदाज दिल्यानंतरही खूप मोठ्या तज्ज्ञांनी, हवामान तज्ज्ञांनीही त्यांचे 3-4 दिवसापूर्वीच व्हिडिओ आले, मॅसेज आले आणि सरकारी हवामान खात्यानंही 22-23 पासूनच पाऊस सांगितला आणि आपण त्यांच्याही अगोदर 8 दिवसापूर्वीच हा अंदाज दिलेला होता. या व्हिडिओद्वारे आपण बघू शकतो शेतामध्ये पाणी साचलेलं आपल्याला दिसतंय. आपण 2 महिन्याचीही 15 दिवसाचेही अंदाज आपले तंतोतंत खरे ठरलेले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस असणार हा अंदाज आपण 2 महिने सर्वांच्या अगोदर दिलेला होता. 7 ते 12 तारखेच्या दरम्यान येईल हाही अंदाज आपण 60 दिवस अगोदर दिलेला होता आणि तंतोतंत खराही ठरलेला आहे. भारतीय हवामान खात्यानेही तोच अंदाज 20 दिवस फक्त अगोदर दिलेला आहे. पुढे जाऊन अगोदर हा अंदाज दिलेला होता आणि हा जो पाऊस झालेला आहे आज 22 तारीख आहे. उद्याचा अंदाज जर बघितला तर उद्या पहाटेपासूनच पावसाचं वातावरण असेल. उद्या दिवसभरही पावसाचं वातावरण असेल. 23, 24, 25, 26, 27, 28 तारखेपर्यंत चांगला पाऊस महाराष्ट्रात असेल, मराठवाडा असेल, इकडे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक जिल्ह्यातही चांगला पाऊस होईल. हे जे व्हिडिओ आपण जे बघतोय हे व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हे व्हिडिओ आपण बघतोय. शेतकऱ्यांनी पीक लागवड केलेली होती. लागवड झाल्यानंतर मात्र 6 ते 7 दिवस पावसाची उघडीप झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. पण आता या पावसाने शेतकरी थोडा आनंदी झालेला आपल्याला दिसतोय. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढील अंदाजही आपण लवकरच देऊ.